नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. PACL लिमिटेड कंपनीचे प्रमोटर नचिंदर सिंग गुरुदयाल सिंग भंगू यांच्या नावावर असणाऱ्या दिंडोरी तालुक्यातील अनेक मालमत्ता या त्याने सर्वोच्च न्यायालयाला दाखवण्यासाठी लोढा कमिटीला जमा केल्या. मात्र त्यातील बऱ्याच मालमत्ता भंगूने संगनमत करून विकल्या. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई व्हावी अशी तक्रार घेऊन फसवणूक झालेल्या लोकांनी दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश परदेशी यांना निवेदन दिले. तसेच PACL कंपनीचे प्रमोटर मंगेश विश्वनाथ थरवळ यांनी PACL लिमिटेड कंपनीच्या संपूर्ण देशभरात असणाऱ्या 400 शाखांमधील 55,000 कोटी रुपयांचा गफला केला. पैसा जमा करणाऱ्या शाखांमधील एक शाखा नाशिक येथे MG रोडवर होती. या शाखेत 21 ऑगस्ट 2014 व 22 ऑगस्ट 2014 या 2 दिवसात 5,70,00,000 रुपये मेगा बिझनेस विकली व मेगा बेनिफिट या 2 योजनांच्या माध्यमातून पैसा जमा केला व तो सेबीकडे व सर्वोच्च न्यायालयाकडे जमा केलेला नाही. त्या पैशाचा देशाविरुद्ध कारवाया करण्यासाठी उपयोग केला. मंगेश विश्वनाथ थरवळ यांच्यावरही अटकेची कारवाई व्हावी यासाठी नाशिक येथील सरकारवाडा पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज देण्यात आला आहे. नमस्कार, आम्ही PACL पीडित आज दिंडोरी पोलीस स्टेशन दिंडोरी गावात आम्ही तक्रार अर्ज दाखल करायला आलेलो आहेत. दिंडोरीमध्ये आमची 470 एकरची जी प्रॉपर्टी आहे, आमच्या पैशातून खरेदी केलेली प्रॉपर्टी, ती लोढा कमिटीकडं जमा झाली पाहिजे म्हणून आज आम्ही दिंडोरी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देण्यासाठी आम्ही उपस्थित झालेलो आहे. आणि ही जमीन विकणारा PACL कंपनीचा प्रमोटर नचिंदर सिंग गुरुदयाल सिंग भंगू याने परस्पर ती जमीन लोढा कमिटीकडं न जमा करता परस्पर ती जमीन विकलेली आहे. आणि दुसरं प्रकरण आमचं की आम्ही ज्या PACL कंपनीत पैसे भरत होतो, असे भारतभरातल्या 400 ब्रँच आहेत. त्या 400 ब्रँचमधली एक ब्रँच म्हणजे नाशिकला MG रोडला आहे. त्या MG रोडला 21 ऑगस्ट 2014 आणि 22 ऑगस्ट 2014 या 2 दिवसामध्ये मंगेश विश्वनाथ थरवळ या कंपनीच्या प्रमोटरने 5,70,00,000 रुपयाचा पैसे हे पळवलेले आहे आणि ते पैशाचा दुरुपयोग केलेला आहे, देशविरोधी गतिविधीला वापरलेला आहे. आणि 5,70,00,000 रुपयाच्या पावत्यांचा पुरावा आमच्याकडं उपस्थित आहे, आमच्याकडं हजर आहे. याची तक्रार देण्यासाठी आम्ही नाशिकला सरकारवाडा पोलीस स्टेशनला आम्ही जात आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट राहुल दिनकरराव तिडके, नाशिक कोर्ट. आज दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी संपूर्ण भारतातून एक कंपनी निर्माण झाली, ती PACL लिमिटेड म्हणून. त्या PACL लिमिटेड कंपनीने संपूर्ण भारतातून लोकांचे पैसे गोळा केले, गोरगरिबांचा पैसा गोळा केला आणि त्या पैशातून दिंडोरी येथे 400 एकर जमीन घेतलेली आहे. काही महाराष्ट्रात बाकीच्या ठिकाणी, उत्तर प्रदेशमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, कलकत्त्यामध्ये, दिल्लीमध्ये, UPमध्ये अशा ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी जमिनी घेतल्यात. आणि त्या जमिनी आपण डेव्हलप करू. ते डेव्हलप करून मी त्याच्यातून तुम्हाला चांगला पैसा कमवून देईल असं कंपनीने यांना आश्वासन दिलं. अशा याच्यानुसार ह्या गोरगरीब लोकांनी, आपण बघत आहात, हे सगळे गोरगरीब लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले आणि आज रोजी ही कंपनी बंद पडून ह्या लोकांना त्यांनी सोडून दिलं आहे. म्हणजे ह्या लोकांना आज रोजी कोणताही परतावा त्यांनी दिलेला नाही. त्याबाबत आम्ही दिंडोरी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आलो होतो. आज त्या संदर्भात दिंडोरी पोलीस स्टेशनचे साहेब जे आहेत त्यांनी आमची तक्रार घेतली आहे. त्यावरती ते इन्व्हेस्टिगेशन करत आहेत. त्यानंतर आम्ही सुपरिटेंडंट ऑफ पोलीस नाशिक यांच्याकडे पण तक्रार अर्ज दिलेला आहे आणि त्या पद्धतीने, अशा पद्धतीने ते सगळे त्या गोष्टीचा तपास करत आहे आणि ह्या लोकांना जरूर न्याय मिळेल अशी मला आशा वाटते आहे. हुई है उसका पता तो उन्होंने हमको किया है और वो जानने के बाद हमने जो मालूमात लिया है, जो कंपनी में आप लोगों ने इन्वेस्ट किया और उसके बदले में वो आपको मुआवजा देना चाहते थे, वो उन्होंने दिया नहीं. इस वजह से वो बहुत बड़ा फ्रॉड हुआ है. उस पर 2014 में ऑलरेडी गुना दाखिल है. उस डायरेक्टर को अरेस्ट किया गया है. और दूसरी बात, सेबी और ED ने उनका प्रॉपर्टी जब्त किया है और लगभग 55,000 करोड़ का घोटाला है. 29,000 करोड़ की प्रॉपर्टी उन्होंने लौटाई है और बाकी की प्रोसीजर चालू है. अभी
एक कार्रवाई चालू है, ऐसे समय में दूसरी कार्रवाई करते आती नहीं है। येस मराठीसाठी अशोक निकम, दिंडोरी. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.